रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत या सुखांनी या डॉक्टर विजय वाड यांची एक सुंदर कथा. तनू, ईश्वरला अपघात झालाय. सासूचा स्वर रडका होता. काय? कसा काय आहे ईश? ती गोंधळली, गडबडली. येतेस का तू? सासूच्या स्वरात आर्जव होता. थोड्या वेळ तिच्या मनामध्ये गोंधळ माजला. कुठं आहे तो? तिनं विचारलं. कुणाचा फोन आहे ग तनू? आई वाघिणीसारखी बाहेर आली. कुणाचा नाही? कुणाचा कसा नाही? तू बोलतीयस तर? तनू गप्प झाली, खाली मान घालून उभी राहिली. त्या ईश्वरच्या घरून आलाय ना फोन? खरं बोल. हो. तिला नाईलाजानं कबूल करावं लागलं. आईनं तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि तो बंद करून टाकला. तुझा अजून गाल बप्पी लहरी आहे म्हटलं. आई, प्लीज, ईश्वरला अपघात झालाय ग. काय म्हणते? हो, सासूचा फोन होता. चल, आपण दोघी जाऊ. मलाही मुस्कटात भडकवायची आहे त्याच्या. आई तडतडली. फोडणी करपावी तसा तिच्या रागाचा वास घरभर दरवळला. फुलासारखी माझी नाजूक पोर. हे घर सुशिक्षित माणसांचं की रासवटांचं? लोभी, लुच्चे, राक्षस. तिचं मन फणा काढून उभा राहिलं. होय, कारण त्यानं गेल्या आठवड्यात तिच्या मुस्कटात मारली होती. हा तिचा अपमान होता आणि तो सहन न झाल्यामुळे ती माहेरी परतली होती. लक्षात ठेव, याआधी आखाती देशात त्या दाढी दीक्षितकडे फरशा पुसत होतीस तू. त्याच्या 2 मुलांची दाई झाली होतीस. नमाज पडायला लावत होता तो. गुडघ्यावर रांगायची शिक्षा. तरी मी तुझ्याशी लग्न केलं आणि तेही उदार मनानं. पाठी पुसावी तशी सारी दुःस्वप्न पुसून तुझ्याबरोबर नवा डाव मांडला. पण तुझा तोरा अजबच आहे. तो जोरजोरात ओरडत होता. सासू सासरे, दीर जाऊ आणि छोटी चिमू समोर आले. काय झालं? सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. ईश्वरनं माझी अंगठी विकली, मला न सांगता कपाटातून काढून. गेल्या महिन्यात त्यानं माझी साखळी विकली. इज इट गुड? हे चांगलं नाही हे मला कळतं ग. पण सध्या त्याच्या ट्रॅव्हलच्या बिझनेसमध्ये स्लॅक आहे. कळतं ना तुला? ईश्वरची आई म्हणाली. म्हणून माझे दागिने विकायचे का? उद्या तू मला पण विकेल. चुप, साली आवाज काढते. खाडकन तिच्या मुस्कटात बसली. तिचा गाल फप्प सुजला. खरं तर तिलाही मारता आलं असतं, पण तिचं मन घाबरलं. साजिद बरोबर मारामारी झाली तेव्हा तिला 2 दिवस अन्न पाण्या वाचून बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. पासपोर्ट चोरून, सोनं विकून ती भारतात परतली होती. नशीब आई वडिलांनी तिला आसरा दिला, नाहीतर ही 5 विरुद्ध आपण 1. काही होऊ शकतं. ती गालावर हात ठेवून आतल्या खोलीत गेली. कामावर जायचं तरी कसं? काय कारण सांगायचं या सुजलेल्या गालाचं? तिला रडू अनावर झालं. आय एम सॉरी तनू. तो मागे उभा होता. कशाला आता? तिने रडत विचारलं. सॉरी अगेन, पण पैशांवरून नको वाद काढू. माझ्या डोक्यात जातं ते. तिनं मूकपणे पर्स घेतली, ओढणी सारखी केली. कामावर चाललीस का? त्यानं विचारलं. बघते. म्हणजे काय? कामावरच जाते बाबा ईश्वर. मी बर्फ देतो रुमालात. तो ठेव गालावर. सूच पळेल. दे. तिने आज्ञाधारकपणे बर्फ रुमालात घेतला. मी तो रुमाल गालावर ठेवला. जाते मी, ती सासूला म्हणाली. येते म्हणावं ग, किती वेळा सांगायचं? हो. तिला येते म्हणवलं नाही. कामावर जाण्यासाठी बाहेर पडली खरी, पण धीर झाला नाही. तिला वाटलं, मुली कशाला निराश होऊन जीव देतात असं आपल्याला वाटायचं. पण आज आपल्यालाही अतिशय उदास वाटतंय. हताशा दाटली आहे मनात. आज मरणाची भीती तेवढी वाटत नाहीये. जगण्याची मात्र भीती वाटते. ती घराच्या दारात कधी उभी राहिली आणि आईच्या कुशीत केव्हा विरघळली हे तिचं तिलाही कळलं नाही. बाई माझी, काय झालं ग? हा? अगं केवढा गाल सुजलाय. तिला रडण्याचे कळ अनावर झाले. तिला बोलणं सुधरेना, पण आईच्या काळजाला शब्दांची गरज थोडीच असते. उगी उगी राणी, इथे तू अगदी सुरक्षित आहेस. माझी गुणाची बायती. आई तिला थोपटत राहिली. तिचा गाल बर्फाने शेकत राहिली. आपण आत्ताच पोलीस कंप्लेंट देऊया का तनू? जेलात सडेल तो. आईच्या मनात अपमानाचे कड दाटले होते. तनू मात्र जाम घाबरली. नको ग नको, ती आईचे हात घट्ट धरून म्हणाली. ईश्वरला जेल व्हावी इतकी मी नाही ग दुष्ट. बरं बरं, जीव छोटा करू नको तनू. आईने बोलता बोलता स्वतःच्या मनाला संयमाचं कवच घातलं. वडील घरी आल्यावर रामायण महाभारताचे अध्याय पुनश्च वाचून झाले, पण ते फारसं बोलले नाही.
रात्री ईश्वर न्यायला आला तेव्हा मात्र ते आक्रमक झाले. परत जा मिस्टर ईश्वर, जस्ट गेट आउट दिस प्लेस. मी न्यायला आलोय तनूला. विसरा आता तनूला. माझी चूक झाली बाबा. त्या चुकीसाठीच तुम्ही परत जा. आमच्या तनूला आम्ही कधी हातही लावला नाही हो. मी मारते ना त्याला थप्पड, मलाही खुमखुमी आहे. आई ईश्वरच्या अंगावर धावली तशी बाबांनी तिला खेचून धरली. बिहेव शांता, बिहेव. वी आर नॉट जंगलीज लाईक हिम. आईचा अनावर राग पाहून किती घाबरली होती तनू. मिस्टर ईश्वर, कुठलाही तमाशा न करता, हिरोगिरी न करता आपण इथून निघा तात्काळ. अदरवाईज आय विल हॅव टू इन्फॉर्म द पोलीस. मी तुला फायनल विचारतो तनू, येतेस? प्लीज ये. मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय. तनू थरथरली. पानावर पाणी पडून ती ओली चिंब व्हावी तशी द्रवली, पण नजर झुकून गप्प उभी राहिली. तिचा हात आईच्या हातात होता आणि आईची पकड घट्ट होती. तो गेला. त्याचे स्पर्श उष्ण मिठी सारं आठवत ती रात्रभर टक्क जागी होती. आई पण. ऑर्केस्ट्रात तिची सलामी लोकांची दाद घेऊन जायची. तिचा कमनीय बांधा, नृत्याची अदा, तिचं घायाळ करणारं पदलालित्य सर्व तिला आठवत होतं. तनू स्टेजवर कुणी वेगळीच असे, जणू स्वर्गातून उतरलेली सौंदर्यवती, लावण्यवती. दृष्ट लागली तनू तुला, आई जाग्या लेकीला कुशीत घेत म्हणाली. माझ्याच वाट्याला अशी हिंसक वृत्ती असलेले पुरुष काय येतात गाई? देवानं निवडून काढलेले सगळे भनंग. तुझा घाईकुतेपणा, दुसरं काय? लग्न एका माणसाशी थोडंच होतं, ते त्याच्या कुटुंबाशी होतं. जेव्हा साजिदनं तुझी फरशा पुसणारी मोलकरीण केली तेव्हा त्याचं कुटुंब पेन खात स्वस्थ होतं ना तनू. आणि या ईश्वरनं तुझ्या मुस्कटात भडकावली तेव्हा तर त्याचे आईबाप, भाऊ भाऊजाई सारे समोर होते ना. मेनाचे पुतळे, मला तर एकेकाला चापकानं फोडून काढावंसं वाटतं. आम्ही निवडला असता पुरुषोत्तम तुझ्यासाठी, पण तू संधीच दिली नाहीस. आधी थेर आणि नंतर आयुष्याचं मातेर. खरंच आधी थेर आणि मग मातेर. काहीच खोटं नव्हतं आईचं. मला नाही दाखवून घ्यायचं. मी काही प्रदर्शनातली बावली नाही. मला मान आहे, निर्णय शक्ती आहे. दिसली तुझी निर्णय शक्ती सगळी दिसली. आई बोलली त्यात काय खोटं होतं. इंच भरही अतिशोक्ती नव्हती. आखाती देशात ऑर्केस्ट्रा बरोबर जाऊ नको असं आईनं कितीदा विनवलं होतं. बाबांनी नाराजी व्यक्त केली होती, पण हिच्या डोक्यावर जसं भूत सवार होतं. अगं तुझ्या वेळचा जमाना गेला आई. मुली आता चंद्रावर जातात. 45 वर्षापूर्वीचा जन्म तुझा. जग इकडचं तिकडं झालंय. ते पश्चिम आणि पूर्व ही रेषा पुसणारं झालं. आम्ही मुली ग्लोबल झालोय. तुझ्यासारखं ऑर्थोडॉक्स वातावरण नाही राहिलं. ती बोलत होती त्यात खोटं काहीच नव्हतं. गेलीस ती हट्टाने दुबईला, त्या ऑर्केस्ट्रात नाचायला, प्रेक्षक वर्गाला घायाळ करायला. त्यातलाच एक घायाळ तरुण साजिद. मी बॉम्बेत बॉर्न अँड ब्रॉट अप आहे. रुपारेलचा स्टुडंट आहे. आता दुबईत ग्रॅज्युएशन आणि नंतर सेटल झालो. चाचा के साथ फॉर द लास्ट 10 इयर्स. पण तुला बघून असं वाटलं की इंडियात पळून जावं. का? तिनं भुवया उंचावल्या. निकाह करावा वाटला. काय? तिला आतून गुदगुल्या होऊ लागल्या. इतकी सुंदर आहेस तू, इतकी गोड, जशी शुगर क्यूब, जैसा बादाम का हलवा, जैसी मलाई बर्फी. बस बस बस, फार कौतुक नको. कधी डेटिंग केलं आहेस? नाही बाबा, कधीच नाही, ती म्हणाली. त्याच्या स्तुतीनं भुलून जाऊन प्रथमच त्याच्याबरोबर ती डेटवर गेली. त्याच्याबरोबर तिनं प्रथमच बियर घेतली. आय वॉन्ट टू किस यू ऑन युअर लिप्स प्लीज. तो एकसारखा आक्रमक आग्रह करू लागला. अखेर त्या आग्रहाला ती शरण गेली. त्याचं रूपडं, त्याचं रुबाब, त्याची आकर्षक प्रेमतरा, त्याचं शरीर, सारंच फार हवंहवंसं होतं. मी जातपात मानत नाही. आय टू. त्याच्या बाहूंच्या पाशात मिठीत किती उबदार, किती आश्वासक वाटत होतं तिला. विल यू मॅरी मी? अरे आजच आपण भेटलो. तुला कोणीतरी पळवून नेईल अशी मला भीती वाटते. साजिद, मी हिंदू आहे. सो वॉट? यू आर हिंदू, आय एम मुस्लिम, बट बोथ आर ह्युमन्स, राईट ना? राईट. कास्ट अँड क्रीडमध्ये काय राखून ठेवलंय सांग बघू. खरंच काही नाही. माझ्या बाबांचे फ्रेंड, आमचे डोलारे अंकल मला बेटीच मानतात. फिर युअर बाबा विल हॅव नो ऑब्जेक्शन. आणि मग ती भुरळ पाडणारी मधुवचने. चांद तारे आपकी खिदमत में हाजिर करूंगा मैं. दो जिस्म मगर एक जान है हम. दुनियेतली सारी सुख मी तुझ्या पायाशी आणून ठेवतो. तेरे दुःख
अब मेरे मेरे सुख अब तेरे, तेरे ये दो नैना चांद और सूरज मेरे. सगळं भुलायला झालं. या मधुवचनांमुळे झालं भुलायला, झालं फसायला. आणि तिला तेच झालं होतं. आणि छुपछुपके केलेल्या या प्रेमाला गुप्त निकाहाने पूर्णविराम मिळाला होता. ओन्ली फॉर नेम सेक यू आर सईदा साजिद शेख ना. तनू भोलानाथ नाटेकर, तू सईदा साजिद शेख. हा प्रवास तिच्या आईसाठी जीवघेणा होता. आईला, शांता भोलानाथ नाटेकरला, दवाखान्यात दाखल करावं लागलं होतं. 1.5 वर्ष छुपछुपके चाललेला हा सिलसिला फरशी पुसण्यात, साजिदच्या लाथा खाण्यात दी झाला. होय, तो खोटं बोलला होता, कारण तो विवाहित होता. पण त्याच्या धर्मात दुसरी पत्नी केलेली चालत होती. आणि त्याला 2 मुलं होती. आणि ही गोष्ट त्याने तिला सांगितली नव्हती. त्यावर त्याचं स्पष्टीकरण होतंच. शी नेव्हर आस्क्ड. आणि मी प्रेमात होतो. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. शेवटचं थरार नाट्य पासपोर्ट चोरून डॉक्टर प्रॉफिट यांच्या मदतीनं भारतात पलायन करण्यापर्यंत सुखरूप पार पडलं. आणि शांता आणि भोलानाथ यांनी उदार अंतकरणानं हे चुकलं पाखरू परत घरट्यात घेतलं. आमची मुलगी आम्हाला मेली वगैरे कोणतीही असहिष्णू भाषा न वापरता एक चुकलेली पाकोळी परत घरट्यात विसावली. स्वतःचे नृत्यवर्ग पुन्हा चालवू लागली. सईदा या नावाला विसर सीमेवर सोडून नव्यानं जगू लागली. तनू नाटेकरचे नृत्यवर्ग जोरात चालू झाले. डॉक्टर प्रॉफिट भेटले नसते तर. पण असं होत नाही. प्रत्येक देशात देव असतो. तो भेटणं हा सुवर्ण योग असतो. ईश्वर भेटला तो कार्यक्रमाच्या निमित्त मुली दूरदर्शनला नेताना. त्याची टुरिस्ट कारची एजन्सी होती. तो कॉम्प्युटर इंजिनियर होता आणि तरीही तो कार चालवी. कारण ड्रायव्हिंग त्याचं पॅशन होतं. देखणा रुबाबदार ईश्वर नाईक तिला जेव्हा वारंवार भेट असं म्हणू लागला, तेव्हा ती सावध झाली. मला डेटिंगमध्ये इंटरेस्ट नाही ईश्वर, पण मला तुझ्यात खूप इंटरेस्ट आहे ग तनू. दूरदर्शनवर M2G2 कार्यक्रमात तुला बघितली तेव्हापासून तुझ्यावर जीव जडलाय. अप्सरा आली मध्ये तू फायनल राऊंड पर्यंत आलीस तेव्हा माझ्या जीवानं बिल्डिंगच्या 4थ्या माळ्यावरून उडी मारली. मी तो तुझ्या काळजात जागा शोधतोय, वणवणतोय. इतकी निष्ठुर होऊ नकोस ग. मी शिकलेला आहे, कर्तबगार आहे. अगदी मदनबान नसलो तरी प्रेमयुवळ तरुण आहे. का तू नाही म्हणतेस? नको ग अशी निष्ठुर होऊस. मी तुला एका मुलीची गोष्ट सांगते, अल्पाक्षरी गोष्ट. तिला नृत्यकला आवडे. तिला ऑर्केस्ट्राचं आकर्षण होतं. मग ती हळूहळू परदेश दौऱ्यातही चमकू लागली. पण त्यातच चुकली, हरवली. आखाती देशातल्या एका मुस्लिम तरुणानं तिला प्रेमजाळात ओढलं. ती फसली. त्याच्यासाठी मुस्लिम नाव धारण करून त्याची झाली. पण ईश्वर, त्या तरुणानं तिला हातोहात बनवलं. विवाहित 2 मुलांचा बाप होता तो. तिला मग मोलकरीण आणि शयन कक्षातली हवी तेव्हा वापरता येणारी दासी केली त्यानं. मग डॉक्टर असलेल्या एका ख्रिश्चन हितचिंतकानं तिला सोडवली आणि चोरलेला पासपोर्ट घेऊन ती परत आली. तिचं सुदैव, आईवडील दोघांनी तिला परत काळजाशी धरली. आणि तिचं नाव तनू नाटेकर. हो ना ग? हो. ईश्वर नाईकही घटस्फोटीत आहे म्हटलं. स्किझोफ्रेनिक होती त्याची बायको. सध्या दवाखान्यात आहे उपचारार्थ. पण ईश्वर एकच जाणतो, फॉरगेट द पास्ट अँड एन्जॉय द प्रेझेंट. पण तनू इतकी सहज पास्ट विसरू शकत नाही ईश्वरवरून ईश्वर आलीस ना? हो, पण असं ते जुळलं. त्यांचं मनोमिलन झालं. आई वडिलांपाशी तिनं पुन्हा हट्ट धरला. घरं पाहून झाली एकमेकांची. नाटेकरांइतकं मोठं नसलं तरी चांगल्या सोसायटीत घर होतं. नाईक सिनियर निवृत्त. नाईक सिनियर यांची पत्नी गृहिणी. माणसं प्रेमळ वाटली, उत्सुक वाटली. गाजावाजा न करता रजिस्टर लग्न झालं. मग हळूहळू एक एक कळत गेलं. ईश्वर फक्त 12वी शिकलेला होता. लग्नाच्या वेळी जे मोठे सांगतात त्यावर आपण अंधविश्वास ठेवतो. ईश्वर एजन्सीत फक्त एकच कार होती आणि कोणीच नोकर चाकर नव्हते. होता फक्त एक माणूस आणि तोही गाडी धुणारा. तू तुझे नृत्यवर्ग आईकडे अगदी सुरळीत चालू ठेव. मी तुझ्या आनंदाच्या आड येणार नाही. या वाक्यातला आनंद आता संपून गेला होता. पैशाची गरज हीच त्या आनंदाची व्याख्या होती. आणि तनू त्यातली समिधा होती. ईश्वरला दारू पिण्याची लत होती. आणि त्यानंतर शरीर संबंध तनूवर बळजोरी करून होत होते.
तिला त्याच्या तोंडाचा वास सहन हो न हो, तिची इच्छा असो वा नसो, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, शुद्धीत असताना क्षमा याचना, प्रेमाची खैरात. तनूनं आणलेल्या पैशाला लगेच पाय फुटत आणि आता तर तिचे दागिने बेछूटपणे परस्पर विकू लागला होता. तिने जाब विचारताच थाडकन मुस्काटात भडकावू लागला होता. लोलक आपले खरे रंग दाखवू लागला होता. ईश्वरला अपघात झालाय, येतेस का? ये. सासूच्या स्वरातलं आर्जव तिला हातभार भेदून गेलं होतं. कधी कधी प्रेमविवळ होऊन घेतलेलं सुख अंग अंग चेतवू लागलं होतं. आणि आई भडकून म्हणाली, चल, मी येते तनू तुझ्याबरोबर. राहिलेली मुस्कटात भडकवायची आहे मला. तर त्या दोघी गेल्या, फोन करून गेल्या. ईश्वर बिछाण्यात पडून होता. ती सारं विसरून रडली. त्यानं हात घट्ट धरताच विरघळली. अखेर चुकतं तेच माणूस ग. तिचं मन तिला सांगत राहिलं. तुम्ही आम्हाला फसवलंत. आई त्या स्थितीतही विहीन बाईंना दोष देत राहिली. कोणी सर्टिफिकेट का बघायला मागतं? ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केल्याबद्दल ती कोसत राहिली. मला सोडून जाऊ नकोस ग तनू. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी चुकलो. तनू, तू मार माझ्या गालावर चपराक. चांगला सुजू दे. तो क्षमा याचना करीत राहिला. दवाखान्याचं बिल वाढायला लागलं म्हणून त्याला घरी आणलं. आई म्हणाली, यांनी या वयात मुनिमाची नोकरी धरलीये. ती उगाचच उगाळत राहिली. आई, देऊया आपण थोडे पैसे. तनूचं मन आईला मोडवलं नाही. 5,000 रुपये ईश्वरच्या उशाशी ठेवून ती म्हणाली, मुलगी मात्र राहणार नाही इथे. पैसे मात्र ठेवा. का राहणार नाही? ती सज्ञान आहे. ईश्वरने आवाज लावला तशी आई जोरात भडकली. कुणाशी बोलतो रे भडव्या? कुळबुडव्या? गाल सुजेपर्यंत मारतोस? पोलिसात देण्याची लायकी तुझी? देऊ का तिच्या वतीनं तुझ्या मुस्कटात? रामखोर, चोर तर चोर आणि वर शिरजोर. आई संतापानं कापू लागली. तशी तनू घाबरली. सारं घर अवाक झालं. पण आईला आतून फार बरं वाटत होतं. सारी भडास अर्वाच्य शब्दात उतरली होती. आई, प्लीज नको तापू. मी येते परत तुझ्याबरोबर. तनू असं म्हणाली तेव्हा ईश्वर जोरात कणला. नाही, नाही जायचं तू. माझी बायको आहेस. ती आधी माझी मुलगी आहे. मी वाढवली तिला हाताचा पाळणा करून. तेव्हा तुला मिळाली. पण गाढवाच्या हातात गुळाची ढेप. फार बोलतेस म्हातारे. तोही संतापला. म्हातारी तुझी आई, तुझा बाप. आता आई पण ऐकेना. शांताबाई, पुरे, नाही ऐकवत. घेऊन जा तुम्ही तुमच्या मुलीला. तनू, तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये. हे तुझंच घर आहे. ईश्वरची आई शेवटी मध्ये पडली. अशी तनू नाईलाजानं परत घरी आली. शेजारी राहणारे विवेक साखरे घरी आले आणि म्हणाले, कृपा करून असं समजू नका की मी तुमच्या वैयक्तिक बाबतीत नाक खुपसतो. पण माझी एका कंपनीत ओळख आहे. तिथे PRO म्हणून आपली तनू फिट बसेल. गुणी आणि मृदुभाषी आहे. जरा तिच्या जीवनाला कलाटणी मिळेल. नृत्य आहे छंद म्हणून. सिनियर नाटेकर सुकावले. तनूही सुकावली, कारण या चालत आलेल्या जॉबमुळे तिची नजर कैदेतून सुटका होणार होती. आईच्या प्रेमाचा तिला जाच होऊ लागला होता. प्रत्येक व्यवहाराला धाकाचं कुंपण पडलं होतं. आता ती ईश्वरशी मोकळेपणी बोलू शकणार होती. मी तयार आहे काका. केव्हा द्यायचा इंटरव्ह्यू? तनू म्हणाली. अशी ती शशांक नवले यांच्या नवी मुंबई येथील ऑफिसात रुजू झाली. आयुष्याला नवा आकार मिळाला. नृत्याच्या क्लासमध्ये तिने आपल्या सर्वात सिनियर विद्यार्थिनीला बसवलं. शनिवार रविवार ती जाणारच होती. शशांक नवले यांचे सारेच ऑफिस तरुण, कर्तव्यदक्ष आणि नेटके होते. विमान प्रवास, हॉटेल बुकिंग यासाठी ते तत्पर मदत देऊ करीत असत. ग्राहक त्यांच्यावर खुश असत. त्या ऑफिसात शशांकसह 10 सहकारी होते. मी आता ही 11वी, त्या फॅमिलीचा नवा सदस्य. हे कुटुंब सुखी असावं या हेतूने शशांक नवले यांनी चहा कॉफीची मशीन्स लावली होती कार्यालयात. रोज नाश्ता जेवण कार्यालयातर्फे मिळे. तनू, इथे आनंदाने काम कर. पहिल्याच भेटीत ते एक फार महत्वाचे गुड सांगून गेले. तनू, इफ यस्टरडे वॉज सॅड, टुडे इज ग्लॅड, सो कीप स्माइलिंग ऑलवेज. तनूला वाटलं की ते आशादायी आहेत हे शब्द. इथलं वातावरण कामाला आणि तरोताज वृत्तीला पोषक आहे. मी इथे सुखी होईन, नक्की सुखी होईन. असाच बदल ईश्वरच्या वृत्तीत झाला तर सोन्याहून पिवळं होईल. वेड्या तरुण मनाने वेळी आशा केली. त्या आशेचा पदर धरून ती परत एकदा सासर घरी गेली हट्ट करून. आई ग, तो तुमची माफी मागायला येतो आहे आज. माझं घर मोडू नकोस ग. माझा संसार तोडू नकोस ग.
आई वडील अशब्द निशब्द झाले. लेकीचा संसार तुटावा असं कोणाला वाटेल? ईश्वर आला, वाकून वाकून पायावर डोकं ठेवून माफी मागितली आणि तिला त्याच्या घरी घेऊन गेला. पण घरी जाताच त्यानं उग्र रूप धारण केलं. माझा अपमान करते साली माजोर्डी, मला कोसते, मला हरामखोर म्हणते, आणि तू खालमुंडे ऐकून घेतलं सगळं? त्यानं कमरेचा बेल्ट काढला. तशी तनू घाबरली, फार घाबरली. पटकन त्याच्या पायावर पडली. मला माफ कर ईश, माफ कर. मी त्या घरातल्या त्या दोघांचंही तोंड कधीच बघणार नाही. मी तुझी आहे आणि तुझीच राहीन. ती सासूच्या पाया पडली, सासऱ्यांच्या पाया पडली. दीर जाऊ आणि चिमू आपल्या खोलीत निघून गेले आणि त्यांनी आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. तरी एखादा फटका खावाच लागेल. सासूचे बोल कानावर आले. पाठोपाठ बेल्ट पाठीवर ओढला गेला. हा तुझ्या बापसाच्या पायावर डोकं ठेवल्याबद्दल. ती भयानं थरथरत असताना दुसरा बेल्टचा फटका साटकन मांडीवर उठला. हा त्या हलकट बाईच्या पायावर डोकं ठेवायला लावलंस, त्याची शिक्षा. तिला मूर्छा आली. खोटेपणा, दांभिकपणा, सूडबुद्धी तिच्या रक्तातच नव्हती. असं काही घडेल याची सुतराम कल्पना असती तर ती इथे आलीच नसती. पण हे जर तरच किती वाईट असतात, नाही का? त्यानं उचलून तिला बेडरूममध्ये नेली. सकाळी जाग आली तेव्हा ती शरमेने काळवंडली. त्यानं तिच्याशी, होय, त्यानं तिला त्याही अवस्थेत वापरली होती. अंगभर एक शिसारीची लाट उसळली, पण ती मूकपणे उठू लागली. आय एम सॉरी तनू, पण माझा फार अपमान झाला होता ग. जाऊ दे ना, ती म्लानपणे म्हणाली. तू कधी सोडून जाऊ नकोस मला. त्यानं तिला जवळ ओढली. परत एकदा वसुलीची 7 मिनिटे गेली. तू रिस्पॉन्स का देत नाहीस? त्यानं तिला रागानं विचारलं. चूक झाली रेश, पुन्हा नाही होणार असं. ती खूप घाबरली. घाबरू नकोस, मी दुष्ट नाही, मारकुटाही नाही. पण कधी कधी ती त्याच्या गळ्यात पडली. मला ठाऊक आहे रेश, यू लव्ह मी. तनू, गाडी विकली मी. त्यात काय एवढं? पैशावरून कोसतात साले घरात मला. मी देईन ना तुला पैसे. नक्की देशील? नक्की. किती हवेत तुला? 25,000 हवेत लगेच. पासबुक आईकडे आहे पण. त्याने तिला रागाने दूर ढकलली. तिने बोटातली अंगठी काढली आणि त्याला दिली. ठीक आहे, ती आपली एंगेजमेंट रिंग आहे. तुझ्यापेक्षा मला काय जास्त आहे राजा, घे. तो खुश झाला. तनू, बँकेत जाऊन सांग पासबुक चेकबुक हरवलं आणि कंप्लेंट दे. म्हणजे डुप्लिकेट मिळेल. दंड भर. त्यात काय? देअर इज अ सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम. काय, बरोबर ना? चांगली कल्पना आहे. अगदी तसंच करते. ती निघाली पण तिला नीट चालता येईना. पायावरचा तो बेल्टचा तडाखा. चल, मी रिक्षाने सोडतो तुला. नको, फक्त रिक्षा घरापाशी आण, मी जाते. नाही गेलीस आज तर? अजून नवी नोकरी आहे. खाडा म्हणजे पगार कटोती. नको ना. काय सांगशील? का लंगडतेस? पडले, पडलं असे सांगेन. दॅट्स ग्रेट. अगेन आय एम सॉरी फॉर येस्टरडे. ते मी विसरले आहे. थँक्यू. त्यानं रिक्षा आणली. ती ऑफिसात गेली, लंगडत लंगडत. शशांक सर. ती केबिनमध्ये गेली आणि आसमानचे सर गालावर धावले. आय नीड प्रोटेक्शन. काय झालं मिस तनू? आई बाबांना सांगितलं तर जीव घेतील त्याचा. मी स्वतः तुरुंगात जातील. रडत रडत तिने आपली सारी कथा शशांकला सांगितली. अगदी साजिद टू ईश्वर, टिल डेट. आता कसं वाटतंय? पाणी पी तनू. ती घटाघटा पाणी प्याली. खूप हलकं आणि बरं वाटतंय. तुझ्या रेसिडेन्सी जवळच्या पोलीस चौकीत जावं लागेल. पोलिसांत गुन्हा लेखी दर्ज करावं लागेल. मी स्वतः लॉयर आहे. यू डोंट हॅव टू वरी नाऊ. ते फोटोग्राफ घेतील जखमांचे. डोंट गेट नर्वस. लेडी पोलीस असतात तिथे. ठीक आहे सर. माणूस कुठेतरी भरवसा टाकतोच ना. शशांक सर, कॅन आय स्टे इन अ हॉस्टेल? स्त्रियांची वसतिगृह असतील ना? पाहू, मी नेटवर बघतो लगेच. मीही बघते, कारण घरी गेले तर तो आई वडिलांकडे तमाशा करणार. आईचं कपाळ शूळ उठणार. बाबा बिचारे होणार. मी बघे तमाशा बघणार. नकोस सर्व ते. तोवर तू माझ्या आई वडिलांकडे राहू शकतेस. ती दोघं मुंबईतच राहतात. वेगळे? हो. दे एन्जॉय देअर फ्रीडम. दुरून गोड. हाऊ नाईस. त्यांना विचारू मग. त्यांची परवानगी असेल तर दुसरी सोय होईपर्यंत राहा तू तिथे. विचारून बघतो. चालेल, धावेल, पळेल. त्याचा फोन आला तर गोड बोल. रागा करू नको. कारण सांगू? गुस्सा क्या चीज है? दुसऱ्याच्या चुकीची आपल्याला शिक्षा, म्हणजे पुन्हा राग. काय बोलतात सर? ती आता ताणरहित झाली होती.
आणि तुझ्या आईवडिलांशी मी साखरे काकांच्या थ्रू बोलेन. त्यांना माझ्या आईवडिलांकडे घेऊन येईन. आता आपल्या चिंतांचं सारं ओझं तू माझ्या खांद्यावर ठेव. निश्चिंतपणे जग. पण त्याचा फोन आला नाही. तोच आला. तिची भेट मागू लागला. वॉचमननं त्याला प्रतीक्षा कक्षात बसवलं. आत निरोप दिला. तनू बाहेर आलीच नाही. आले शशांक साहेब, टॉप बॉस. येस प्लीज. मी काय करू शकतो आपल्यासाठी? त्याने तनूच्या नवऱ्याला विचारलं. तनूला भेटायला आलोय मी. आय एम हर हजबंड ईश्वर. प्लीज टू मीट यू मिस्टर ईश्वर. पण आज तनू ऑफिसला नाहीये. म्हणजे? शक्यच नाही. घरी पण नाही ती. आय एम सॉरी मिस्टर ईश्वर. आपण माझ्याशी खोटं बोलत आहात. ईश्वर रागाला आला. आपण जा आणि गोंगाट न करता जा. ही शांत जागा आहे. तो बोर्ड बघा. शांतता राखाचा. मला शिकवता तुम्ही? तो आत सरकू लागला. पण शशांकने त्याला अडवलं. हे माझं कार्यालय आहे. इथे आत येण्यास माझ्या परवानगीने आत यावे लागते. ती आपणास परवानगी नाही. जायचं बघा आता. आवाज जराही न चढवता त्यानं वॉचमनला सांगितलं. वॉचमन, यांना बाहेर सोडा. तनूनं समाधानाचा श्वास घेतला. शशांक म्हणाला, आता छानपैकी चहा घे, टोस्ट खा. तुला बरं वाटेल. तिने आज्ञा पालन केलं. तिला खरंच भूक लागली होती. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आता स्वस्थ चित्तानं कामाला लाग. नो बडी विल बॉदर यू. ती कामात गुंतली. या माणसानं आपल्याला किती मदत केली. आपल्याबरोबर पोलीस स्टेशनवर येण्यापासून ते पार ईश्वरपासून आपलं संरक्षण करण्यापर्यंत. साखरे काका, थँक्यू सो मच. माझ्यावर तुम्ही केवढे उपकार केलेत. मग पुन्हा मनाने नोंद घेतली. दटावलंच तिला. जरा कुणी चांगलं वागलं की भाळली तनू. दोनदा अनुभव घेतला तरी मूर्खपणा चालूच. मन थपडा देत राहिलं. पिऊन आला तेवढ्यात. मिस तनू, तुमच्या आईचा फोन साहेबांच्या कॅबिनमध्ये आलाय. हो का? ती चित्कारली. आपला फोन सायलेंट मोडवर ठेवला तर काय करेल ती बिचारी. बोल आई, तू आहेस का ऑफिसात? अगं तो घरी आला होता. मी एकटीच होते. किती घाबरले ग. घरभर फिरला. तू दिसत नाहीस म्हटल्यावर खूप चिडला. बघून घेईन म्हणाला. इतका लाल बुंद झाला होता. तनू, तू बरी आहेस ना बाळ? होय आई. काय झालं? तो का आला होता? ऑफिसात येऊन गेला का तनू? काय झालं? मला सांग राजा. माझा जीव खूप घाबरून गेलाय. साहेबांच्या केबिनमध्ये फोन केलाय साई. मी बाहेरून बोलते. मोबाईल चुकून सायलेंट मोडवर राहिला आहे. आई, मी बोलते तुझ्याशी. ती शशांक सरांचे आभार मानून फोन ठेवून बाहेर आली. आईला सांगायचं सगळं. तपून काय होणार? कुणाच्या तरी आईवडिलांकडे जाऊन राहण्यापेक्षा आपल्या मायबापांकडे काय वाईट? आई, आज मी घरी येते. मी सगळं सांगते. प्लीज, आता ठेवू का? बरं. आईचा स्वरही शहाणा होता, समंजस होता. मी वाट बघते शोनू. हो, तिला दाटून आलं, पण तिनं आवंदा गिळला. ऑफिसची वेळ संपली तशी तनू शशांक सरांच्या केबिनकडे गेली. सर, मी तुम्हाला हॉस्टेलचं म्हटलं, पण मी घरीच जाते. माझ्या आईवडिलांकडे. काय व्हायचं ते होऊ दे आता. उत्तम निर्णय आहे. आपले आईवडील ते आपलेच असतात. माय बापाला जगात तोड नाही. आय विश यू लक मिस तनू. अशी तनू परत घरी आली. पत्त्यांचे वळ बघून आईबाप थिरकले, बिथरले. शशांक सर माझ्याबरोबर आले होते. पोलीस कंप्लेंट केली आहे. आता मी तिकडे परत जाणार नाही आई. पण प्लीज, ईश्वर हा विषय आता नको. ती झोपायला निघून गेली. रात्री कधीतरी तिला जाग आली तेव्हा आई बाबा उशाशी बसलेले दिसले. ती सुकावली. आई पण पाठीला मऊशार हातांनी तेल चोळीत होती. बाबा केसांतून हात फिरवत होते. बघता बघता ती आईच्या कुशीत मिटून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा तिला बोलले, तुझं ते मोबाईलमधलं सिम कार्ड फेकून दे पहिलं. हो बाबा, मी ऑफिसपर्यंत पोचवायला येतो आज. या बाबा, तिनं कशालाच नकार नव्हता दिला. अशी नाती टिकून ठेवण्यात राम नसतो. मी आजच भेट घेतो वकिलांची. आपण डायव्होर्स विषयी ऍप्लिकेशन फाईल करू. ऐक माझं. त्यांनी लेकीला म्हटलं. तुम्ही म्हणाल तसं बाबा. तिनं असं म्हटलं तेव्हा आई सुकावली. लेकीचा उतरलेला चेहरा पाहून ती म्हणाली, तनू, नको जाऊ बरी होईपर्यंत. आई, प्लीज, जाऊ दे ना ग मला. बदल होतो वातावरणात. आणि आई, आमचे शशांक सर म्हणतात, इफ यस्टरडे वॉज सॅड, टुडे इज ग्लॅड, सो कीप स्माइलिंग. शांतानं लेकीला जवळ घेतली. तुझा पुढचा प्रत्येक दिवस आनंदाचा जावो बाळ. आईच्या अश्रूंचा अभिषेक तिच्या मस्तकावर होत होता. तनू आता मनाला समजावीत होती. लग्न फसले, पुन्हा पुन्हा फसले. पण लग्न
ही आयुष्याची इतकी कर्तव्यता आहे का? की सुखी समाधानी निर्भय आयुष्य. ऑफिसात गेल्यावर ती आनंदली. शशांक सरांनी किंवा ऑफिसातल्या कुणीच कालबद्दल काहीच विचारलं नाही. टुडे इज ग्लॅड यावर विश्वास ठेवी तिनं कामात मन घातलं. तिनं आता निर्भयपणे जगायचं ठरवलं होतं. मनाचा कृतनिश्चय किती आनंदात केला होता. एकला चलो रे. महिना किती आनंदात गेला. सिम कार्ड फेकून दिल्यानं नि नवा नंबर त्याला माहीत नसल्यानं त्याचा ससेमिरा नव्हता. पोलीस कंप्लेंट नोंदवल्यानं त्याला या घरी मज्जाव होता. मी साखरे काकांनी सोसायटीच्या वॉचमनला सांगितलं होतं. नाही घ्यायचं याला फटकाच्या आत. गाव भरत होते. नोटीस गेली होती सेपरेशनची. आणि त्याचे पत्र आले क्षमा याचनेचे. एक शेवटची क्षमा. यापुढे चांगले वागण्याची हमी. लेखी हमी. तिचा शब्द प्रमाण. तू उत्तर लिहू नकोस तनू. मीच त्याच्याशी फोनवर बोलीन. बाबांना तिने नकार दिला नाही. ती आता असल्या भावनामय मधुवचनांना फसणार नव्हती. पण ती कामावर जायला निघाली तेव्हा सोसायटीच्या बाहेर तो ताटकळत उभा दिसला. हडकला होता पार. दाढी खूप वाढली होती. तनू, 2 शब्द बोलायचे होते ग. काय आहे आता? मला कोर्टाची नोटीस मिळाली. 2 फटक्यांना एवढी मोठी आयुष्यभराची सजा. मला ऑफिसात जायला उशीर होतोय ईश्वर. नको, नको ग अशी निष्ठुर होस. मी जीव देईन. तिने उत्तर दिले नाही. ती पटकन रिक्षात बसली, स्थिरावली आणि कार्यालयात गेली. कामात स्थिर स्थावर झाली. आता ती ऑफिसला रुळली होती. दिल्ला लंच रिसेस झाली आणि अचानक तो आला. शशांक सरांसह सारेच जेवत होते एकत्र. येऊ का सर? त्याने अद्विने विचारले. नको येऊ, शशांक शांतपणे म्हणाला. मी पश्चाताप दग्ध आहे सर. तरीही नको. सरांच्या स्वरात निश्चय होता. का नको? तो एकदम तडकला, तापला, चिरकला आणि बळाने आत आला. हे बघ, सर्वांना सुखाने जेवू दे. आउट ॲट वन्स. सर आवाज न चढवता बोलले. अरे चोरा, तनू माझी बायको आहे. मला अडवतोस होय? मला? अजून विभक्त झालोय का मी? त्याच्या आधी डल्ला मारतोस साल्या. क्रोधाने तो पेटून उठला. चूप, एकदम चूप. सरांचा आवाज खोलीवर घुमला. तू कोण? कोण तू तिचा? यार ना? तोही ओरडला. मी तिचा श्रीकृष्ण आहे. शशांक सर धीर गंभीर आवाजात म्हणाले. तू तिचं वस्त्रहरण केलंस. मी तिला आश्वासनांची, जीवनाची वस्त्र पुरवतो आहे. कोणत्याही स्त्रीचा अपमान मी सहन करणार नाही इथे. आता माझे सुदर्शन चक्र निघायच्या आत इथून निघायचं. नाही तर तनूच्या अंगावर बेल्टचे पट्टे ओढणारे हे हात कायद्याने कलम करून टाकीन. निघ आता. त्याच्या स्वराने, त्यातील दृढ निश्चयाने तो सटपटला, थरथरला आणि बाहेर गेला. जेव्हा स्वस्त. युअर सॅड डेज गॉन तनू. ग्लॅड डेज हॅव बिगन. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती 10 माणसे तिच्या बाजूने उभी होती. ती एकटी नव्हती. घरीदारी मायेचे वज्रकवच तिची पाठराखण करीत होते. आपल्या श्रीकृष्णाला तिने नजरेनंच न्हाणं घातलं आणि ती शांतपणे जेवू लागली.